एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. मस्त मस्त मॉर्निंग झालेली आहे. टू मच ऑफ गरमी गरमी आहेच आहे. आणि आज आहे संडे. सो नायसा मॅडम अजून झोपल्या आहेत. सनी आता रेडी होत आहे. त्याचा आज क्लिनिक डे आहे आणि नायसाची उद्यापासून एक्झाम्स आहेत. असेसमेंट स्टार्ट होत आहे. आय एम बॅक इन किचन. पोहे बनवले आहेत, सनीचं फेवरेट. आणि जेवायला काय बनवते ते अजून मी असंच विचार नाही केलाय. लेट्स सी. आई येणार आहेत उद्या. आंटी आल्या आज. सो आंटी सगळं मॉपिंग वगैरे करून. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. रेडी झालो आहे. नायसा उठली आहे आरामशीत, कारण आज आहे संडे. सो सगळं आरामशीत सगळं चालू आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and live laughing. आणि तू थँक्यू बोलली बाप्पाला. कशासाठी? उभी राहा, तिथे उभी राहा. आणि रोज उठल्यावर बाप्पाला थँक्यू बोलायचं. बाप्पाला सांगायचं थँक्यू, मला अजून एक न्यू डे दिलं, अजून एक न्यू डे एक्सप्लोर करायला दिलं, शिकायला दिलं, है ना. आपल्याला सगळं काही बाप्पानेच दिलेलं असतं. उभी राहा, काय करते? हात जोड. फ्रेंड्स दिले. मला अशीच मोठी कर. मी खूप अभ्यास करेन. थँक्यू. नायसाचं आता डॉलवर फार प्रेम आलंय. जा आवर तिचं मस्तपैकी. सो आम्ही जसं नेहमी म्हणतो की वी शुड बी ऑलवेज ग्रेटफुल. आपल्याला जे पण मिळालं आहे त्याच्यासाठी. आणि तेच रोज सकाळ संध्याकाळ नायसाच्या डोक्यात आम्ही घालत असतो की हे सगळं आपल्याला जे काही मिळालेलं आहे हे सगळं काही इझिली नाही मिळाले. वी आर सो मच फॉर्च्युनेट की आपल्याला हे सगळं काही देवाने दिलेलं आहे. आपल्याला देवाने एक छान अशी लाईफ दिलेली आहे. आपल्या लाईफमध्ये एवढे छान छान आई बाबा आहेत, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, खेळणी दिले, बुक्स दिले, तुला नवीन काहीतरी शिकायची एक अपॉर्च्युनिटी दिली आहे. सो प्रत्येक दिवशी जेव्हा जेव्हा आपण सकाळी प्रार्थना करतो, प्रार्थनेबरोबर बाप्पाला थँक्यू सुद्धा बोललं जायला पाहिजे. तिला जेव्हा मी आता बोलली की बाप्पाने आपल्याला हे सगळं काही दिले, बाप्पाने तुला या जगात आणलेलं आहे, बाप्पाने तुला एवढे छान आई बाबा दिले, फॅमिली दिलेली आहे. ते मला म्हणते हो आई, बाप्पाने म्हणजे बाप्पानेच आपल्याला क्रिएट केलेलं आहे. बाप्पाच आपल्याला सगळं काही वरतून हँडल करतोय. बाप्पा आपल्याला सांभाळतोय. बाप्पा आपण कुठे चुकलो की बाप्पा आपल्याला समजवतोय. सो तुम्ही चुकला तर तुम्हाला पनिशमेंट ती सुद्धा आपल्याला बाप्पाच देतो. एक प्रयत्न आहे की नायसा शुड ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर शी हॅव. आणि जे पण तिला पुढे मिळणार आहे तिने नेहमी तिच्या तोंडातनं खूप क्वचित थँक्यू आणि सॉरी हे निघतं. म्हणजे ते लगेच तिला स्ट्राईक नाही होत. तिला सांगावं लागतं की नायसा यू हॅव टू से थँक्यू. नायसा इफ यू आर रॉंग देन यू हॅव टू से सॉरी. हे तिला सांगावं लागतं. तिला लगेच ते स्ट्राईक नाही होत. सो वी आर जस्ट ट्राईंग अवर बेस्ट. पॅरेंट म्हणून आम्ही आमचं पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करतो. आता मुलं किती घेत आहेत हे पण आहे. एक ना एक दिवस ती पण जे आम्हाला हवंय की थँक्यू सॉरी ते इमिडिएटली जे तिच्या तोंडातनं निघायला पाहिजे ते सुद्धा निघेलच. आता कुठे कुठे कधी चुकली ना तर स्वतः येऊन मला बोलते हे सॉरी, मी असं नाही करणार. पहिले काय असायचं माहिती, तिथं सेंटेन्स नको ना आई, नको ना आई. मी ओरडायची की नको ना आई, पण तो एक सॉरी वर्ड आहे ना, तो नाही असं. मग मी तिला बोलायची की नायसा सॉरी हे बोलायला हवंय तुला की सॉरी आई मी हे नाही करणार. सो आता ते बोलून बोलून ती मला बोलायला लागले की सॉरी आई मी हे नाही करणार. सो हे आपल्यावरतीच आहे की आपण कसं त्यांना शिकवतो आहोत. आणि मेन म्हणजे शिकवण्यापेक्षा आपण पण तसं वागायला पाहिजे. आपण जर चुका करून सुद्धा सॉरी नाही बोललो, आपण सुद्धा कोणत्या गोष्टीला ग्रेटफुल नाही राहिलो, तर मग आपली मुलं
अजिबात नाही शिकणार. ते म्हणतील की आई बाबाच नाही करत तर मग आम्ही का करू. सो आपण एक एक्झाम्पल आहोत त्यांच्यासाठी, जसं आमचे आई वडील आमच्यासाठी एक्झाम्पल आहेत. आज मी नेहमीच म्हणते, मी कुठेही अडकली, कुठेही हे झालं तर मी हेच विचार करते की माझी आई ह्या टायमाला असती तर तिने कसं बिहेव केलं असतं, आणि मग त्यानुसारच मी बिहेव करते. एनिवे, सो हे छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत जे आपण, मला पर्सनली वाटतं की आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. टू बी ग्रेटफुल, द ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, हे सगळं काही. त्यानेच आपण त्यांची जी लाईफ आहे ती स्मूथली करू शकतो, आणि आपण तर फक्त त्यांना शिकवू शकतो. सो रेस्ट इज इन देअर हँड्स. ते कसं करतील तर ते बघूच आपण पुढे. तर चला, आता तिचं पण आवरून झालंय, तिला आंघोळ वगैरे घातली आहे, कारण आज हेअर वॉश करायचे होते. नाही, सनी सुद्धा क्लिनिकला गेलेला आहे. आता मी फटाफट नाश्ता झालाय, सो आता मी फटाफट जेवणाला लागते. आणि आत्ता जाता जाता मला म्हणून गेलाय की आपण प्लीज मूवीला जाऊया. मुफासा मूवीज आहे, सो परत उद्यापासून तो बिझी होऊन जाईल. त्याला बोलली नको, परत तुला संध्याकाळी जायचं आहे, उद्या 24 hours आहे. पण देन ही इज लाईक नाही, सनी इज सनी, नाईसाला आपण दाखवायचं आहे. मुफासा आहे आणि त्याला सुद्धा ॲक्च्युली आवडतो मुफासा, मला सुद्धा आवडतो. छान, ह्याच्या आधीचे सिरीज पण आम्ही त्याचे पाहिलेले आहेत. आणि चलो मग बघूया, सांगेलच तुम्हाला रिव्ह्यूज पेपर्स. बॅक फ्रॉम क्लिनिक आणि फटाफट आम्ही रेडी झालोय, 5 मिनिटात जेवलो आणि आता चाललो आहोत मूवीला, कारण नाईसाला बघायचं आहे मुफासा द लायन किंग. सुपर एक्साइटेड, तिच्याबरोबर आम्ही पण एक्साइटेड आहोत मूवी बघण्यासाठी. Let's go. मूवी आहे 3चा, वाजले 3:02. नेहमीप्रमाणे टायमावर आहे. टायमावरच आहे, कारण इथे मूवी लगेच चालू. स्वतः वाजले आहेत 6:30. मस्त मूवी बघून आलो. मूवी 2 तासाची होती. आणि ह्याच्या आधीचं जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही ऑलरेडी सिरीज पाहिलेलं आहे, म्हणून कनेक्ट होत होतं. अँड इट्स ओके, जर तुम्ही नसेल पाहिलं तरी तुम्ही कनेक्ट व्हालच. सुंदर स्टोरी दाखवली आहे, आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही इंग्लिशमध्ये बघा रदर दॅन हिंदी. खूप छान प्रकारे त्यांनी एक तर स्टोरी सांगितली आहे, सिम्पल लँग्वेजमध्ये, जे मुलांना लगेच समजून जाईल. आणि एवढं सुंदर स्टोरी आहे ना, म्हणजे स्टोरी अबाउट करेज, स्टोरी अबाउट हॅविंग फेथ इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा, इनर व्हॉइस ऐका, आणि म्हणतात ना फोकस राहा. एवढं सुंदर स्टोरी सांगितली आहे ना, खूप, म्हणजे मला आणि सनीला तर एवढं आवडलं. नाईसा 1 तास बसली, त्यानंतर थोडीशी अशी हे करायला लागली, पण नंतर नाही, मग नंतर ती पण एंगेज झाली. खूपच छान प्रकारे स्टोरी सांगितली. आणि ॲनिमल्स जे असं वाटतं की ॲक्च्युली रिअल आहे, सगळं काही रिअल बोलत आहेत, म्हणजे ते ॲनिमेशन आहे ना, ते अजिबात वाटत नाही आहे. एकदम मस्त आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या किड्सला घेऊन जा मुफासा या मूवीसाठी. सो आता सनी जाईल क्लिनिकला. संध्याकाळचा नाश्ता आहे वडापाव, कारण सनीला वडापाव खायची इच्छा झाली. सनी बोलली की मी घरीच बनवते. इथे आता बटाटी उकडत ठेवलेली आहे. हे आहे अगारोचं केटल, मी खूपदा तुम्हाला सांगितलंय. सो हे जे वरती तुम्ही जी चाळण बघतायत ना, ही ह्याच्याबरोबरच येते. आणि अंड उकडण्यासाठी ते एक स्टँड सुद्धा आहे. म्हणजे हा जो केटल आहे ना, ट्रॅव्हलिंगच्या वेळेस खरंच खूपच युजफुल आहे. मी ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला 1-2 वेळा सांगितले, बट जर कोणाचं मिसआउट झालं असेल तर म्हणून परत एकदा मेन्शन करते. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. मस्त गरमागरम नाश्ता बनवलाय रचनाने. वडे बनवलेत, गरमागरम फ्राय केले, आणि चटणी फेस्टिवल मधून आणली, मस्त तिखट एकदम. सो फायनली मला आता टाइम मिळाला आहे, आणि तुमच्याबरोबर मी सगळे डिटेल्स जे काही आहेत ते मी शेअर करते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की मी जे आता उदयपूरच्या ट्रिपवर जे कपडे घातलेले ते मी कुठून घेतले, फुटवेअर कुठून घेतली, स्लिंग बॅग कुठून घेतली आहे. सो लेट्स स्टार्ट.
सर्वात आधी जो पहिला तुम्ही इथे पिंकवाला जो ड्रेस बघतायत तो ड्रेस मी मिशोवरून घेतलेला आहे. सो मिशोची लिंक मला तुमच्याबरोबर शेअर नाही करता येणार, बट मी कोड खाली शेअर केलेला आहे. तुम्ही कोड थ्रू चेक करू शकतात. खूप वेगवेगळे कलर सुद्धा आहेत त्यात अवेलेबल. आणि मिशोवरती मी जेव्हा कधी मागवते ना तर मी एक्सेल किंवा XXL ही साईज मागवते. मिंत्रावरची साईज मला इथे नाही चालत. सो ब्रँड टू ब्रँड चेंज होतं आणि मिशोवरती मोस्ट ऑफ द जे क्लोथ्स आहेत ते लोकल ब्रँड्सचे असल्यामुळे मग एक्सेल किंवा XXL. आणि जी फुटवेअर तुम्ही बघताय ती मिंत्रावरनं मागवली आहे. सो त्याची सुद्धा लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि बॅग तर तुम्हाला माहितीच आहे, झूकची बॅग आहे. तर इव्हन नायसाचं सगळ्यांनी विचारलेलं, नायसाचा हा जो आउटफिट आहे हा सुद्धा मिंत्रावरचा आहे. आणि ही जी बॅकपॅक तुम्ही बघतायत ती मी घेतली आहे लोकल स्टोअरमधनं. नंतर येतो हा पॅरेटवाला. हा मी बघितल्यावरच मला एवढा आवडला की मी विचार केला की नाही मागवायलाच पाहिजे हा. आणि मला माहित होतं की उदयपूरमध्ये आम्ही असं कोणत्या तरी गार्डन असं जाणार आहोत, सो तिथे आय कॅन वेअर दिस. सो हा पूर्ण सेट आलेला आहे. लाईक ह्याची पॅन्ट आणि वरचा जो कुर्ता आहे तो, आणि छान प्रकारे बसला. मिंत्रावरचे जेवढे पण क्लोथ्स आहेत ते M किंवा L ह्या साईजमध्ये मला बसतात. सो ही आहे L साईज. वरती जी फुटवेअर मी घातलेली आहे ही सुद्धा मिंत्रावरनच मी मागवली. ऍक्च्युली फुटवेअर्स बद्दल मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेलं, बट कदाचित खूप लोकांनी तो व्लॉग मिस आउट केला असेल म्हणून परत एकदा मी तुम्हाला इथे मेन्शन करते. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही जी बॅग बघतायत स्लिंग बॅग ही मी नायकावरनं मागवलेली. जेव्हा मी मागवली तेव्हा नायकावर ह्याची कॉस्ट होती 800 आणि आता ह्याची कॉस्ट आहे 3500. आय डोंट नो वाय. ही मे बी त्याची रिअल कॉस्ट असेल. आणि ब्रँड पण मला माहीत नाही कोणता ब्रँड आहे हा. आणि आत्ता कदाचित ती नाही पण आहे स्टॉकमध्ये, पण तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर त्याची लिंक शेअर करते जर इन केस ती पॉसिबल असेल तर. खूप लोकांनी लिंक मागितली पण प्रॉब्लेम असं झाला की सोल्ड आउट झालं असल्यामुळे मी ती लिंक शेअरच नाही करू शकली. बट तरी तुम्ही एकदा चेकआउट करा, फेवरेट्समध्ये टाकून ठेवा. कदाचित इन केस जर तुम्हाला कधी हवं असेल तर ती म्हणजे जर कधी अवेलेबल झाली तर तुम्ही ती घेऊ शकतात. मी ही सेलमध्ये घेतलेली नायकाचा जेव्हा सेल लागलेला. आणि खूप 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 स्पेशियस आहे. ह्याच्याबरोबर 2 बेल्ट्स येतात. एक तर तुम्ही ती बघतायत प्रिंटेडवाली आणि एक नॉर्मल असं आपण हँडमध्ये घेऊ शकतो असे 2 बेल्ट्स येतात. जो ड्रेस तुम्ही बघतायत हा मी लोकल स्टोअरमधनं घेतलाय. ऍक्च्युली जेव्हा स्वीटीताईसाठी आम्ही गिफ्ट बघायला गेलेलो त्याच वेळेस मला हा ड्रेस आवडला आणि थँकफुली माझ्या साईजचा होता. हा L साईजमध्येच आहे. सो याची लिंक तर मी नाही तुम्हाला देऊ शकत. आणि ह्याच्यावरचा जो कोट मी घातलेला हा मी मिंत्रावरनं घेतलेला आहे. लाईक श्रग जो घातलाय तो मिंत्रावरनं घेतलाय. त्यानंतर हा पर्पल जो खूप खूप लोकांना आवडला. ज्या दिवशी मी टाकला त्याच दिवशी मला एवढं लोकांचे मेसेजेस आले. सो हा पर्पल स्वेटर मी अँड मधनं घेतलेला आहे जेव्हा सेल लागलेला. ऑलमोस्ट सगळे क्लोथ सगळे सेल जेव्हा लागतो तेव्हाच घेतलेले आहेत, कारण तेव्हा आपल्याला आपल्या बजेटनुसार ते मिळतात. आणि ह्याच्या आतमध्ये ना मी ऍक्च्युली एक शर्ट घातलेला की जेणेकरून मला जास्त थंडी नाही वाजायला पाहिजे, कारण संध्याकाळच्या टायमात उदयपूरमध्ये खूप थंडी वाढायची. त्यानंतर हा वाला ड्रेस आता तुम्ही पाहिलाच, त्याची स्टोरी पण तुम्ही पाहिली की तो कशा पद्धतीने फाटला. सो हा आउटफिट सुद्धा मी घेतला आहे मिंत्रावरनं. आणि जे फुटवेअर तुम्ही बघतायत ते जेव्हा इथे पनवेलमध्ये फेस्टिवल लागलेला तिकडनं ते फुटवेअर घेतलेले आहेत. त्यानंतर हा पिंकवाला जो तुम्ही स्वेटशर्ट बघतायत हा सुद्धा मी मिंत्रावरनं घेतलाय. मिंत्रावरनं ओके. सो या स्वेटशर्टची साईज XXL आहे. मी जेव्हा L मागवली तिथं एवढी छोटी आली की बापरे, म्हणजे एकदम लहान मुलीला झाले असते एवढं छोटं होतं. त्यातनं डोकं पण नव्हतं जात माझं. सो मला XXL मागवावी लागली. त्यानंतर हा जो ब्लॅक तुम्ही बघतायत टॉप हा मी घेतला आहे खारघरचा जो हिरानंदानी स्टोर, मी जिकडनं वेस्टर्न आउटफिट तिकडनं जे क्लोथ घेते त्यांच्याकडनं घेतलाय. मी हा अजिबात ऍक्च्युली घेत नव्हती. त्यांनी फोर्सफुली मला सांगितलं की नाही मॅडम घ्या, हे खूप छान दिसेल. आणि हा ऍक्च्युली छान दिसत होता. हा जो कुर्ता सेट आहे हा ऍक्च्युली समोरनं बघाल तर खूपच एकदम बेसिक वाटतं, बट हे जसं पाठीमागचं जे आहे ना पॅटर्न ते अमेझिंग आहे. मला त्या पॅटर्नमुळे मी हा कुर्ता सेट घेतलेला. हा सुद्धा मी मिंत्रावरनं घेतलेला आहे. ह्याच्यासाठी खूप लोकांनी मला विचारलं की कुठे घेतलंय. सो मिंत्रावरनं घेतलं. आणि ह्याची जी फुटवेअर आहे ही सुद्धा मिंत्रावरनंच घेतलेली आहे. हा वाला ड्रेस हा सुद्धा मिंत्रावरनं घेतला. आणि खूप लोकांनी ह्या श्रग बद्दल सुद्धा विचारलं. हा जो श्रग आहे एवढा मस्त आहे, म्हणजे एवढं वॉर्म फील
फील होत होतं ना, सो हा अँडचा आहे. अँडचे जेवढे क्लोथ्स आहेत त्याची लिंक माझ्याकडे नाहीये बिकॉज ते स्टोर्समधनं घेतलेत. जी ब्लॅक स्लिंग तुम्ही बघताय ती आहे अल्डोची. सनीने मला गिफ्ट केलेली ॲनिव्हर्सरीच्या वेळेस. लास्ट डेला जो एअरपोर्टच्या वेळेस मी ब्लॅक अँड व्हाईट कॉट सेट घातलेला, तो सुद्धा मी खारघर हिरानंदानी इकडनंच घेतलेलं. त्याचा फोटो आता माझ्याकडे नाही आहे. आणि ग्लेअर्सचं खूप लोकांनी विचारलेलं की ते ग्लेअर्स कोणते आहेत जे मी यूज करते. सो ते मी लेन्सकार्टमधनं घेतलेले जॉन जॅकब त्या ब्रँडचे आहेत. सो तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकतात. ओके, सो दिस इज इट. सगळं काही मेन्शन केलेलं आहे. खाली सगळ्यांचे लिंक सुद्धा मेन्शन केलेले आहेत. इन केस तुम्हाला कोणाला मागवायचं असेल तर नक्कीच मागवा. अजून असे खूप सारे क्लोथ्स मी मिंत्रावरनं मागवलेले आणि प्लस ते नेले सुद्धा होते, पण ते काय वेअर केले गेले नाही. सो ते लवकरच आता वेअर करेल आणि त्यांची लिंक सुद्धा तुमच्याबरोबर नक्कीच शेअर. ओके, सो मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही झोपतोय कारण उद्या आहे सनीचं 24 आवर्स ड्युटी आणि नायसाची स्कूलसुद्धा आहे. नायसाचा अभ्याससुद्धा सगळं काही झालं आहे. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगते, जर कोणाला माहिती नसेल त्यांना, हॅपी ट्रिप्स बाय अबोनी आणि नव एंजल लवकरच जात आहेत एका थायलंड ट्रिपवर. या ट्रिपवर आपण बँकॉक, फुकेत, क्रॅबी फिरणार आहोत. आणि ह्या पॅकेजमध्ये तुमचं सगळं काही इन्क्लूड असणार आहे. 4 स्टार अकोमोडेशन आहे, सगळे मील्स इन्क्लूड आहेत, लाईक ब्रेकफास्ट, लंच, डिनर, सगळे साईट सीइंग इन्क्लूड आहे, ट्रान्सफर इन्क्लूड आहेत आणि खूप काही अजून गोष्टी आहेत. सो जर इन केस तुम्हाला कोणाला यायचं असेल, सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये का व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. तुम्ही फक्त त्याच्यावरती क्लिक करा. बाकीचे सगळे काही डिटेल्स तुम्हाला तिथे जाऊन मिळतीलच. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल आणि लवकरात लवकर शॉपिंग ब्लॉगसुद्धा घेऊन येते. सो चला, टिल देन बाय, टेक केअर, आय लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.